तर रामराम मंडळी, ह्यांच्यात पैज लागली होती की जागा पहिली बदलायला पाहिजे, नाही तर नको तिथं कोपन नको तिथं प्रकोप व्हायचा. विषय झालता असा, असं म्हणणं होतं की एकाच ठिकाणी जास्त प्रेम होतो घालून काय उपयोग होणार नाही, तर ते करपून जातं. पण मला असं वाटत होतं की आमच्या घरातलं मटकीचं दाणे ह्यानं ह्याच्या डोळ्याला चिकटावलं होतं. तुमच्याकडेही असा यायचा का? हा किस्सा मला सडनली आठवला. माणसाची गुण खरं तर चाफ्याच्या फुलासारखं असावी, पण जळलं मेलं लक्षण त्यांचं यरडासारखीच असते ती. मग आलेलं पार्सल ओपन करून बदामांबरोबर बिस्किट आहे म्हणून बिस्किट खाऊन, आईच्या चार त्याच्याबरोबर शिव्या खाऊन, का तर नुसते बदाम फक्त खावत नाहीत, आणि मग केक खायला जाऊन मी निर्लजासारखे बसलेले होते. ते 7 जणात वाटून खावं म्हणून आमची आजी इथं 7 भाग न करता 4 भाग करत होते. ह्यानं आवाज इतका सोडला होता की कानांच्या पडद्याबरोबर आणखीन कुठलं पडदं फाटून हातात येतील ह्यालाच माहिती नाही. नाचायचंच राहिलं होतं.